नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। नवीन आरोग्य विभाग पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही, डायरेक्ट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची निवड केली जाते। तर आता कुठली पदे आहेत, कशाच्या पद्धतीवर सिलेक्शन प्रोसेसची अंमलबजावणी केली जाणार आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, हीच माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। आणि हा तुम्हाला जर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ वाचू शकता। तर ही जी जाहिरात आहे ती मनपा म्हणजेच महानगरपालिका आरोग्य विभागासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सध्या मनपा जळगाव साठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। आतापर्यंत अमरावती महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत, तर सध्या जळगाव साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ही जी पदभरती आहे ती NUHM, ज्याला आपण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान असं म्हणतो, जो की आरोग्य विभागाचा एक विभाग आहे। त्यांच्या मार्फत ही पद भरली जातात आणि आरोग्य विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी देखील येऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकता। तुम्हाला या ठिकाणी आल्यावर सुद्धा ही जाहिरात पाहायला मिळेल। तर बघा, 15वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स MPW या पदांची जाहिरात जळगाव मनपा अशा पद्धतीची जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आता बघूया याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत, डिटेल माहिती काय देण्यात आलेली आहे। जाहिरात महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जी असते यांचा 15वा वित्त आयोग जो असतो यांच्या अंतर्गत ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरली जातात। तर मित्रांनो, NHM असेल किंवा NUHM असेल, यामध्ये कुठलीही परमनंट पद भरली जात नाहीत, यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वरतीच पदे भरली जात असतात। यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही, डायरेक्ट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची भरती घेतली जात असते। तर बघा मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिलं जे पद आहे स्टाफ नर्स मेल, एकूण जागा आहेत 3, मानधन एकत्रित आहे 20,000 रुपये प्रतिमाह, किमान शैक्षणिक अर्हता यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे। वयोमर्यादा ओपन साठी 38 वर्ष आणि कास्ट मधील विद्यार्थ्यांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल साठी 18 जागा आहेत, 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं जर केलेलं असेल तुम्ही, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। यासाठी ओपन साठी 38 वर्ष वयोमर्यादा आणि रिझर्व्ह कॅन्डिडेट मधील विद्यार्थ्यांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा। त्यानंतर MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर, ज्याला आपण मराठीमध्ये आरोग्य सेवक पुरुष देखील म्हणतो, त्या पदाची संख्या आहे 24, मानधन एकत्रित आहे दरमहा 18,000 रुपये। यासाठी किमान शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे 12वी इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जर तुमचा झालेला असेल, किंवा मध्ये मागितलेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जर तुमचा झालेला असेल, तर तुम्ही मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी अर्ज करू शकता। वयोमर्यादा 38 वर्ष 43 वर्ष या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्टाफ नर्स मेल साठी कॅटेगरी वाईज जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आले आहे। त्यासोबतच स्टाफ नर्स फिमेल साठी देखील या ठिकाणी जागेचं विवरण कास्ट वाईज देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच MPW मेल साठी देखील देण्यात आले आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। तर आता बघूयात मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती। 12 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते सायंकाळी 3 या कालावधीपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज व जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे अतिरिक्त शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बाय हँड पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर, बंद लिफाफ्या टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर जळगाव, पिन क्रमांक 425-001 येथे सादर करावे। पोस्टाने अथवा कुरिअरने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही। तर बघा मित्रांनो, यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 12 ऑगस्ट 2024 याची सुरुवात झालेली तारीख आहे, 20 ऑगस्ट 2024 याची शेवटची तारीख आहे। या तारखेच्या आतमध्ये सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये शासकीय सुट्टीचे दिवस सोडून तुमचा जो अर्ज आहे तुम्ही स्वतः किंवा पोस्टाने किंवा कुरिअरने बंद लिफाफ्यात टाकून तो जो पत्ता दिलेला आहे त्या
पत्त्यावर तुम्ही पाठवून देऊ शकता किंवा स्वतः घेऊन जाऊ शकता। जर समजा पोस्टाने वेळेवर नाही पोहोचलं तर त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही अशी स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा आहे ती वरे आपण पाहिलेलीच आहे, तीच वयोमर्यादा आहे। त्यानंतर पुढे बघा, याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुमची लेखी परीक्षा कुठल्याही प्रकारे घेतली जात नाही। पदांसाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे 50 प्रमाणे प्रपोर्शन काढावे। उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असल्याचे त्याचे 50% प्रमाणे प्रपोर्शन 60 गुणिले 50 भागिले 100 = 30, अधिकतम गुण 50 अशा पद्धतीने तुमचा सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे। जर मित्रांनो आता तुम्ही MPW या पदासाठी अर्ज करणार असाल आणि जर तुम्हाला या ठिकाणी 12वी सायन्स जसं त्यांनी मागितलेलं आहे क्वालिफिकेशन, त्या 12वी सायन्स मध्ये जर तुम्हाला 60% असतील, 50% असतील, त्याप्रमाणे तुमचे 60 गुणिले 50 भागिले 100 = तुमचे 30 मार्क पकडले जातील। कोणाला आता 70% असतील, कोणाला 80% असतील, कोणाला 90% असतील, तर त्यांचे या ठिकाणी अधिकतम गुण जे आहे ते वाढणार आहेत आणि ते मेरिट मध्ये वरती जाणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमची आता 12वी तर झालेलीच आहे, पण त्याच्यापेक्षा जर अधिक तुमची शैक्षणिक अर्हता असेल, अधिक तुमचं शिक्षण झालेलं असेल, तर त्याचे वेगळे 20 गुण तुम्हाला दिले जातात। त्यानंतर तुमच्याकडे जर एका पदासाठी समजा MPW वर्कर साठी जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अधिक गुण दिले जातात आणि अनुभवावर आधारित असतात। जर तुमच्याकडे एका वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला 6 गुण दिले जातात। असे एकूण 30 गुण या ठिकाणी दिले जातात अधिकतम। अशी एकूण तुमची 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते तयार केलं जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो, ही तुमची जी भरती आहे ती गुणांकन पद्धतीनुसार भरती केली जाते, मुलाखत घेण्यात येणार नाही, याची नोंद अर्ज करीत असलेल्या उमेदवारांनी घ्यायची आहे। आणि मित्रांनो, तुमचं NHM मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट असते ते दर 11 महिन्याला रिन्युअल केलं जात असतं। आता बघूया याच्यासाठी फीस किती असणार आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, उमेदवार केवळ एकाच पदासाठी तसेच एकाच प्रवर्गासाठी अर्ज करू शकतो। उमेदवारांनी विविध पदांसाठी केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची दक्षता घेऊनच अर्ज सादर करावे। विविध पदांसाठी आलेल्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील, त्याबाबत सदर उमेदवाराला कोणतीही सूचना देण्यात येणार नाही। तर खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराने 500 रुपये तसेच मागास वर्ग प्रवर्गासाठी उमेदवाराने 350 रुपये रकमेचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगावच्या नावाने अर्जासोबत सादर करावे। तर तुम्हाला जो अर्ज भरायचा आहे त्या अर्जाची फीस जी आहे ती DD स्वरूपात सादर करायची आहे। त्यानंतर इतरही महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। 20 ऑगस्ट नंतर प्राप्त झालेले अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही, विचार केला जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर लिफाफ्यावरील नमुना अशा पद्धतीचा तुमचा असणार आहे। पदाचे नाव जाहिरातीत दिल्याप्रमाणे प्रवर्ग टाकायचा आहे तुमचा। त्यानंतर कोणाला अर्ज करायचा म्हणजे लिफाफ्यावर कोणाला लिफाफा पोचायला पाहिजे असं जर तुम्हाला लिहायचं झालं तर इथं वैद्यकीय अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव पिन क्रमांक टाकायचा आहे। तुमचं प्रेषक समोर नाव टाकायचं आहे, अर्जदाराचं नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर टाकून हा अर्ज लिफाफ्यामध्ये बंद टाकून तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्ट, कुरिअर, RPD जे काही तुम्हाला करायचं असेल ते करू शकता। आणि खाली बघा हा अशा पद्धतीचा अर्ज दिलेला आहे, या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे आणि तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या भरून त्याला तुमची सर्व एज्युकेशनल डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, अनुभव प्रमाणपत्र असेल तेही जोडायचं आहे आणि बंद पाकिटामध्ये लिहून अर्जाचा नमुना वगैरे लिहून सर्व पाठवून द्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। ही जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।